शहरासह परिसरात आज रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच तरुणाई, लहान मुले तसेच नागरिकांनी एकमेकांना रंग लावत आनंद व्यक्त केला। शहरातील विविध चौक, गल्लीबोळ आणि सोसायट्यांमध्ये रंगांची उधळण पाहायला मिळाली। रंगपंचमीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात नागरिकांनी नाचत सणाचा आनंद लुटला। येवला रोडवरील संघर्ष फाउंडेशनच्या वतीने डीजेच्या तालावर युवकांनी ठेका धरत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले। फाउंडेशनच्या वतीने सर्व सण आनंदात आणि उत्साहात साजरे करण्याची परंपरा असून त्याचप्रमाणे यंदाही रंगपंचमीची ही मित्रपरिवारासह जल्लोषात साजरी करण्यात आली। दरम्यान सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता। नागरिकांनीही एकमेकांना प्रेमाने रंग लावत आणि शुभेच्छा देत रंगपंचमीचा आनंद लुटला। नमस्कार, आपण संघर्ष फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने आज रंगपंचमी सण हा साजरा करण्यात आला। आपण फॉगर सिस्टीम, डीजे व नाश्त्याची सर्व मुलांना व्यवस्था केलेली होती। दरवर्षीप्रमाणे आपण सर्व सण साजरी करतो, जशी कोजागिरी पौर्णिमा असेल, मकर संक्रांती असेल, होळी असेल, तसेच आज आपण रंगपंचमी उत्सव हा साजरा केला। हा साजरा करताना आपले सगळे मित्रपरिवार मंडळातले व आपले इतर गावातले सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन आपण हा उत्सव साजरा केलेला आहे। धन्यवाद। संघर्ष फाउंडेशनच्या वतीने आज आम्ही रंगपंचमी उत्सव खूप आनंदाने व जोशाने साजरा केला आहे। सर्व मित्रपरिवार एकत्र मिळून कलर खेळलो, फॉगर सिस्टीम होती, डीजे होता, खूप आनंद घेतला। आज कोपरगाव येथे आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने येवला नाका येथे रंगपंचमी खेळण्यात आली। त्यामध्ये सर्वांनी रंगाचा आनंद लुटला आणि विविध रंगांचा आनंद लुटून सगळ्यांनी एकत्र येत हा सण साजरा केला। त्याबद्दल सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। प्रथम सर्व कोपरगाववासियांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। संघर्ष फाउंडेशन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रंगपंचमीचा मोठा उत्साहात डीजे, त्यानंतर शावर, फॉगर सिस्टीम असे अनेक वेगवेगळे उपक्रम करून रंगपंचमी सादर केली।